आणि खालच्या पंचायत समित्या तर आपली पक्षात सुद्धा मान उंच असणार आहे, महाराष्ट्रात सुद्धा मान उंच असणार आहे. साहेब कमी मतांना आले, हे पक्ष साहेबाचे आपण माणसं आहेत. आता पलीकडच्या गोट्यातल्या त्या लोकांनी फक्त आमच्यात संभ्रम तयार करून आणि चाड्या चुगल्या करून आपली माणसं फोडले. तेच फॉर्म्युला त्यांच्यासोबत करायचा. आणि साहेब आम्हाला, आम्ही जर उभं राहिलो औषध सगळे, आम्हाला प्रचार करायचा इतका सोपा आहे. आम्ही बदलून काहीच केलेलं नाही. मरून टाकायचा साहेबाचे पैसे, फराळ वाटायची साहेबाचे पैसे, कुणी मेलं साहेबाचे पैसे, काही करायचंय साहेबाचे पैसे. सगळं जर साहेब करत असतील आणि ती फक्त आपल्या तोंडाला जर आपल्याला विधानसभेच्या वेळेस कुणी कमी पडलं कुणी जास्त पडलं हे बाकीच्या काही गोष्टी आता काढायच्या नाही. परंतु साहेबानं केलेल्या विकास कामावर आणि साहेबानं केलेल्या स्वतःच्या खिशातील कामावर आपल्या सगळ्या जागा आहेत. फक्त आपण कामाला लागलं पाहिजे, त्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. छटाकभर साखर देत नाही ती माणूस, छटाकभर. आजपासून साखर त्याचा बंद होता. आता तर चालू आहे ना, दिली का छटाकभर साखर देतोय का? कवाच नाही. तरी तयारी नाही, माझ्या सगळ्या जागा येणार. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्या माणसाकडे काही खरं नसताना आहे. आपला नेता तर साक्षात लक्ष्मीपुत्र आहे. जी गोष्ट तिथं जाईल, मग अशी बालाजी म्हणलं तसं साहेबापाशी गेलं की नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाही. त्याच्यामुळं ही निवडणूक आपली सगळ्यांची आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्या जणांनी एक दिलानं, एक मुठीनं आणि एकजुटीनं कामाला लागलं पाहिजे. युती आघाडी ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. ते साहेब खबरीत निर्णय घ्यायला आपण फक्त साहेबांना सगळ्याच्या वतीनं आज एक शब्द द्यायचा आहे. काय? साहेब ज्या माणसाला तिकीट देतील किंवा ज्या दगडाला साहेब शेंदूर लावतील त्या दगडाला देव म्हणून सगळ्यांनी आपण पुजलं पाहिजे. त्यांची कामं कशी होत नाहीत काय ते साहेब खबीर आहेत ना सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर या ठिकाणी एवढंच बोलते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. भवानी आमदाराचे छत्रपती शिवाजीराव महाराज, हिंदूंचे राजस्थान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र चरणी वंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय डॉक्टर प्राध्यापक सावंत साहेब, संजय नाना तालुका प्रमुख, अण्णासाहेब दराडेताई, वारे बाप्पा, गव्हाणे बाप्पा, सगळ्यांना भाई आहे, प्रवीण आहे, आमचा निलेश पडकर पुराणे आहे, उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते बंधूंनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण एक काही गोष्टी ज्या सर्वांच्या मनामध्ये आहेत त्या गोष्टी ज्या आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यापासून प्रत्येकाच्या गटामधून 2-2, 3-3 जणांचे फोन येत आहेत. अण्णा आम्ही त्या ठिकाणी इच्छुक आहे. ज्या पक्षात इच्छुक जास्त आहे तो पक्ष जिवंत आहे असं माझं मत आहे. पण कुठंतरी आपण सुद्धा विचार केला पाहिजे की एका पक्षात जर 3 उमेदवार इच्छुक असतील, आपल्यापेक्षा सरस कोण आहे, आपल्यापेक्षा निवडून येण्याची ताकद कोणामध्ये आहे, त्याला थोडी साईड देऊन, कारण आपल्याला रिझल्ट पाहिजे. कारण परिस्थिती अशी आहे की या प्रस्थापितांना तानाजी सावंत नको होते, मतदाराला हवे होते, पण प्रस्थापिताला नको होते. जे प्रस्थापित आहेत, मी जिल्हा परिषद मेंबर, माझा पोरगा झाला पाहिजे, माझा नातू झाला पाहिजे, माझा पंतू झाला पाहिजे, ही तर डायरेक्ट आलेली सगळी मंडळी. संजय नानाचे वडील राजकारणात नव्हते किंवा माझे वडील राजकारणात नव्हते. एक सर्वसामान्यांच्या कृपेने आपण या ठिकाणी आलो. आणि मग या प्रस्थापिकाला असं वाटायला लागलं तानाजी सावंत जर पुन्हा निवडून आले तर पुन्हा जिल्हा परिषद नगरपालिकेला सर्वसामान्यांची लेकरं पदावर जातील, सर्वसामान्यांची लेकरं नगरपालिकेत जातील, सर्वसामान्यांची लेकरं जिल्हा परिषद पंचायत समितीला सभापती होतील असं वाटलं. आणि मग ह्यांच्या पायाखाली वाळू घसरली आणि ह्यांनी एक करून 2024 निवडणुकीला वेगळ्या तरतुदी वाढतात. पण साहेब तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, हे सगळे असताना 1,06,000 मतं होती. हे सगळे गेले 1,03,000 झाले. मग या सगळ्या पाठोपाठी किती मतं झाली? मग ह्यांच्या डोक्यात असं होतं की 1,06,000 मतातून हे 5-6 जर आम्ही जर बाजूला गेलो तर आणखी 30,000 मतं बाजूला जातील आणि साहेब 70-72 येतील. बरेच जण म्हणायचं काय खरं नाही, काय आमच्या भागामध्ये संघटन सुद्धा गपचिप म्हणायचं आपल्या साहेबांचं काय
ते आत्मा म्हटलेलंच होतं. आज नगरपालिकेला माणसं उघडे पडले, पारण्यात पडल्यात, गोमध्ये पडल्यात. जी साहेबाला आत्ता म्हणत होती आम्ही तुमचं काम केलंय, आज लक्षात येते त्यांच्या सुद्धा पारण्यात आणि गोमध्ये. संजय दादा किंवा जाकीरबाई हे सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत. आणि पारण्यात कोण लढतंय? 2 माजी आमदार, 3 आमदार पुत्र. कशासाठी? मग तुमच्या घराने राजकारण केलं, तुमच्या घराने पदं होती, मग आपण आजपर्यंत काय केलं? आपल्याच्यानं काय विकास झाला नाही. मग मला हे म्हणायचे, जर विकास करणारी सर्वसामान्य कुटुंबातील माणसं पुढे येत असतील आणि त्याला जर सपोर्ट आणि सवत करत असतील तर साहेबाचं कुठं चुकतात ते तरी सांगा. बऱ्याच जणांनी नगरपालिकेत काम संजय दादा करताय, मग इथलं जर खूप जास्त चाललं संजय दादाला स्त्री मिळत, मग इंजेक्शन पकडीला केलं, रोग झालेला. असे काय लोकांनी केलं, काय लोकांनी जाणीवपूर्वक केलं. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. एका मतदारसंघातून 3 जण जरी आले, उमेदवारी जरी मागितली, तर मी ह्या बैठकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या साक्षीने आणि तुम्हा सर्वांच्या विचारानं एक सांगतो, सावंत साहेब ज्याला उमेदवारी देतील, जो दलत असला तरी आपण त्याचं काम करून निष्ठेनं 13 ते 13 जिल्हा परिषद आणि 26 पंचायत समिती आणून साहेबाच्या पुढे उभा करणं हे आपलं काम आहे. एवढ्या ताकदीचा माणूस आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य आहे. मी प्रत्येक पक्षाच्या मिटिंगला मुंबईला गेलं, प्रत्येक जण म्हणते कोणत्या मतदारसंघातले तुम्ही? आम्ही सांगितलं मुंबईला वाटली, लय मी बरोबर मिळालं, लय नंबर 1 माणूस मिळाला. आम्हाला जर असं मिळालं असतं तर आम्ही काय केलं असतं? असं प्रत्येक मतदारसंघातलं बाहेरचं जिल्हा बघून बोलतोय. आणि मित्र, साहेबांचं मंत्रिपद नाही मिळालं, साहेबांचं काय नुकसान झालंय? साहेबांची आज एवढी मोठी यंत्रणा आहे, एवढी मोठी संस्था आहे, मंत्रालय इतकंच कारभार चालतोय, त्या वाघुलीचा कारभार जाऊन बघितलं तर डोळ्यात थकवते. मग मला एक सांगायचं करतात तुमच्या आमच्यासाठी. लोकांनी म्हणायचं साहेब येत नाहीत आणि आपली लोकांनी म्हणून घ्यावं. साखर खाताना गोड हे विरोधक सगळ्याच्या पुढं, म्हणून टाकून घ्यायला सगळ्याच्या पुढं, जी योजना येईल किट घ्यायला सुद्धा सगळ्याच्या पुढं. आणि त्यांना सावंत साहेब चालत नाही, सावंत साहेबांचं सगळं चालतंय. म्हणून माझी विनंती आहे, सर्वसामान्य नेत्याला वरच्या पोस्टवर बसविण्यासाठी किंवा त्याला काहीतरी जनसामान्य किंमत आणण्यासाठी सावंत साहेब या ठिकाणी झटतायत. उदाहरण देतो, जिल्हा परिषदला 2दा निवडून झालो मी. आमच्या नेत्याने मुंबईपासून पुणे, उमरगा, लातूर इतकं फिरलं आणि जाताना दुसऱ्याचं फॉर्म भरलं, सभापती केलं. सावंत साहेब मला म्हणायचे जाताना तुम्हाला सभापती करायचंय. मी सुद्धा विचारात पडायचो की सावंत साहेब असं म्हणते, ठीक आहे, पण राणा पाटलाची 26 माणसं आहेत, एकट्याची 26 माणसं आहेत आणि आपली सगळी जर तालुका केली तरी तिकडच्या सीट 11 आहे आम्ही आणि साहेबांची 7 आहे. मी विचार करतो साहेब कोणते उगा आपलं समाधान करण्यासाठी कोणत्यात काही नाही, पण साहेब तुमच्या शब्दामध्ये वाचत येते. परिस्थिती अशी झाली, राष्ट्रवादी फुटली, राणा पाटला बरोबर सोडत राहिले, शरद पवारची साथ केली, अशी परिस्थिती निर्माण झाली. साहेबांना सांगितलं 7 माणसं देतो पण 2 पदं पाहिजे आणि ते एक तपासून गेलं, पण साहेबांनी दिलं. तर साहेबांसाठी मी किती केलं आणि साहेबांनी माणसासाठी काय केलं ही जर विचार केला तर निश्चितच डोंगरावर उपकार केला होतो माझ्यावर. ज्या माणसाला पोटाला धरून उभा केलं, फिरवलं, भाषण शिकवलं, सही शिकवली, त्यांनी मी काय केलं नाही. पण साहेबांनी माझ्यासाठी एवढं केलं. माझी कळकळीची विनंती आहे, आपल्याला लक्ष्मी मिळालेली आहे, आपण त्या पद्धतीने त्याचा भोग घेणं गरजेचं आहे. साहेब खर्च करणार आहेत म्हणून 15,000 तिकीट मागू नका. आपली बी परिस्थिती बघा. सगळंच काय आपल्याला साहेबांच्या भरोश्यावर नसतं. थोडा दिला साहेबांनी, पण बाकीच्या मानवाला तरी खर्च होणार आहे आपल्याला, जेवणाचा खर्च होणार आहे आपल्याला. आपण सगळ्यांनी एक विनंती करा, विनिंग क्रायटेरिया ठेवून जो निवडून येणार आहे तो 100% शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार आहे. कारण साहेब जिल्हा परिषदला, नगरपालिकेला जी परिस्थिती आहे ती जिल्हा परिषदला आहे, वेगळी नाही. हे सगळे भांडवल कोणी एकच होणार आहे. आपलं काय म्हणून द्या आणि कोणी किती बी असं आपल्याला एकटाच बस
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्या आधी नगरपालिका आहे, उद्याच्या 10 तारखेपासून फॉर्म भरायला आहे. ग्रामीण भागातले जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या समाजातले काही माणसं असतील, आपापल्या समाजातले काही पाहुणे रावळे असतील, आपले व्यापारी मित्र असतील, या सगळ्याला येऊन तुम्ही काय वसन करायचे, मार्गदर्शन करायचे की संजय नाना आणि सावंत साहेबांचं हात बळकट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या पॅनलला मतदान करायचे हे सांगायची गरज आहे. आणि ते झाल्यानंतर तुमची शहरातील टीम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ग्रामीणमध्ये जायचंय की एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे. नाहीतर शहरातलं नाना बघतील असं म्हणून जमणार नाही. नगरपालिका बी आली पाहिजे, कारण नगरपालिकेवर जिल्हा परिषद पंचायत समितीचं अस्तित्व आहे. म्हणून आता कळकळीची विनंती आहे, विधानसभा आपण जिंकली, आता नगरपालिका जिंकायची, लगेच आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायचे आणि त्याच्यावरच उद्या ग्रामपंचायती होणार आहेत. कारण त्या बी लगेच आल्या. जून पत्र सुट्टी नाही, एक झाले की एक इलेक्शन चालू राहणार आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, आपण दिलेल्या साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला आपण स्पष्टपणे ताट बनवून निवडून आणायचंय आणि या ठिकाणी जास्तीत जास्त शिवसेनेचं बळ करायचंय. राजकीय समीकरण कशी बसवायची, साहेब कशी देत आपण निवडत राहायचंय. काय कोणाला करायचं ते साहेब करतील. ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही त्याला जर सन्मानानं काम ताट केलेलं असेल आणि ते निदर्शनाचं आलं तर त्याचं सुद्धा सोनं कसं करायचं त्या पारखी नजरामध्ये कळतंय. त्यामुळे काळजी करू नका. फुकल्याला बी कळतंय, चुकल्याला बी कळतंय आणि बरोबर असलेला बी कळतंय. त्यामुळं आपण साहेबांवर निष्ठा ठेवून काम करावं अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अण्णा. यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेचे सन्माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील हाडंबरीकर आदरणीय काकांना विनंती करतो की काका आपण या संवाद बैठकीसाठी संबोधित करावं. आपल्या जिल्ह्याचे नेते व भूमपरंडा भाषेचे शिल्पकार ज्यांनी मध्या काळामध्ये एकदम कायापालट केलेला आहे. भूमपरंडा भाषेची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात करून दिलेले आपले नेते आदरणीय सावंत साहेब व आदरणीय व्यासपीठ. मला आज एकच विनंती करायची सर्वांना, साहेब जे आपल्याला उमेदवार देतील तो जास्तीत जास्त मताने निवडून आणायचं काम आपल्या सर्वांचं आहे. कारण तिथं तिकिटामध्ये कुणाला शिकेच नको, पुन्हा हे झालं त्यांना दिलं हे माझी विनंती आपल्या सर्वांना. कारण जिल्हा परिषदचा मला अनुभव आहे, एकाला तिकीट दिलं की दुसऱ्या लगेच त्याच्या पाडायचं म्हणायला लागतो. साहेब ही माझी फार जुनी अनुभवाची गोष्ट आहे. तर तसं करायला नको आहे. जे साहेब म्हणतील तेच व्हायला पाहिजे, नाहीतर साहेबावर निष्ठा तुमची कशाची. मला स्वतःला जर काय तिकीट मागायचं नाही, मला काय बोलायचं नाही जिल्हा परिषद पंचायत समिती. मी सत्यता सांगतो, तीन विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळे साहेब विनंती माझी काय, त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो, आपण साहेबांचा शब्द मोडू नका. साहेबांच्या पाठीमागे खंबीर राहा. साहेब थोड्या दिवसात परत पालकमंत्री म्हणून येणार आहे, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि साहेब मंत्री नाही म्हणून तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नका, ही कळकळीची विनंती मला तुमची. कारण कसं आहे, मिळते तो बरं वाटतंय, थोडं कमी पडलं की लांब जातंय, असलं काय करू नका साहेब. ही खरी माणसं जी असतात इमानदार, ती तुम्हाला सोडून कधीच जात नाही. काही लोक काय करतात, ज्या इलेक्शन मध्ये इकडे तिकडे करायचं, पुन्हा इकडे तिकडे तसलं काय गोष्टी करू नका. खात्रीपूर्वक इमानदारीने सांगा, साहेब आम्ही तुमच्या मागे खंबीर आहे, तुम्ही ज्यांना तिकीट देता त्यांना आम्ही 100% निवडून आणू, एवढंच त्या ठिकाणी करतो आणि रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद आदरणीय काका. यानंतर भूम नगर परिषदेचे सन्माननीय माजी नगराध्यक्ष श्री संजय नाना गाडवे, नानांना विनंती करतो की नाना आपण या संवाद बैठकीसाठी संबोधित करावं. श्री संजय नाना गाडवे. भूम तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या आजच्या बैठकीसाठी विसरलेले आपल्या राज्याचे अर्थमंत्री, माजी अर्थमंत्री पंतप्रधान सावंतसाहेब, उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, माझ्या गावचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बसलेले या तालुक्यातील त्यांनी साहेब प्रयत्न सगळ्यांनी केले, तर मी पण आहे. पण काय आपल्या चुकामुळे, काय विरोधाच्या मुद्दापामुळे
जे आम्ही कमी पडलो ती संबंधित सर्व कार्यकर्ते. आज या ठिकाणी एक आपण खरंच एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या तालुक्याचा एक मंत्री ज्याच मंत्रालयात असतो त्यावेळेस मी बघतो आता या वर्षामध्ये अनुभव काय तुम्हाला सांगतो मी. आपण जर त्या मंत्रालयासमोर गेलो तर 2-2 तास लागतात आपल्या कार्यकर्त्याला जर मंत्रालयात जायचं म्हणून. आणि तिथं ज्यावेळेस साहेब मंत्री होते तर पूर्ण गाडी न्यायला आपल्याला खाली यायची तालुक्यातले कार्यकर्ते. हा फरक किती बघा तुम्ही. हा मंत्री कशासाठी लागतो. कामात तर मान्यवाला कामात तर होतील. तुम्ही मला सांगितलं शहरातल्या बैठकीमध्ये आज या 4 वर्षामध्ये 200 कोटी बजेट आलं म्हणलं. मला 200 कोटी आलं म्हणलं ती काय आमचे बांधव असतील तर त्यांना राग येतो. पण साहेबांनी कसे आणले मी किती जर पाठपुरावा केला हे त्यांना माहिती नसते. मग काय म्हणतो इट सर समजा प्रवीण आहेत वांदासाहेब आहेत अल्ला नानाला 200 कोटी बजेट दिलं आम्हाला काय साहेब ही जी सगळ्याची भावना आहे ती करत असताना त्या कार्यकर्त्याला पण माहिती पाहिजे की ती पाठपुरावा किती करते तर काय प्रोटोकॉल करावं लागतंय. आणि साहेब काय करते आपण जर समजा पाठपुरावा केला कुठल्या गोष्टीचा साहेबाकडे करा. आपण पाठपुरावा कमी पडतो आपण त्या भागाचा विकास करण्यासाठी कमी करतोय. माझ्या माहितीप्रमाणे आज ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्याची एकच भावना आहे. भाजप असू द्या सेना असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या पुण्य राष्ट्रवादी असू द्या काही जरी झालं तरी सावंत साहेबांचा ह्या मतदारसंघामध्ये नगरपालिकामध्ये जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये एकही माणूस निवडून द्यायचा असे त्यांना सन्मान आपल्या विरोधात आहे. मी तुम्हाला एकदा सर्वांना कळकळीची विनंती करतो आपले कार्यकर्ते काय चुकत असतील आपले मेन कार्यकर्ते चुकत असतील साहेब मी तुम्हाला तक्रार नाही आजच्या बैठकीमध्ये बोलू थोडं मी तक्रार नाही पण जे प्रमुख आहेत जे प्रमुख लोक तेवढेच पुढे पुढे पळत येतात. मग ते बाकीचे त्या ग्रामीण त्या खेड्याच्या गावातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या अडचणी वाढतात सांगून मला पण कंटाळा आला. ते एक जण मी काय म्हणतो शहरामध्ये मी पद्धत तुम्हाला सांगतो शहराची नगरसेवकाची पद्धत कशी आवडते. जो प्रमुख काम करतोय जो कामा सांगतोय त्याने उभं राहायचं काम सोबत पण जो त्याचे संबंध वाईट आलेले असतील बिघडलेले असतील ती बरोबर तर तिथे विरोध तयार करतात. आपण जर सर्वसाधारण जर कार्यकर्त्यांनी मागणी केली सर्वसाधारण कार्यकर्त्याला तिकीट दिलं तर साहेब ह्या जिल्हा परिषद एक जिल्हा परिषद दाखवत नाही आपण स्वाधीन प्रमुख काम करतोय तुम्ही काम जिल्हा परिषद सगळं काम बघा काही घेणं नाही माझा पदाचा अधिकार पण नाही. पण माझी एक इच्छा आहे ह्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये साहेब जी उभा करतील साहेबाचा जो माणूस आहे जो जिल्हा परिषदला आपल्या पंचायत समितीला असला मी तुम्हाला चॅलेंज सांगतो की साहेबाच्या समक्ष सांगतोय की ह्या नगर परिषदला एकही नगरसेवक अध्यक्ष 21 लोक जर नाही तर परत तिकडे येणार नाही. तुम्ही फक्त त्याचा फायदा घ्या. मला जेवढं सहकार्य करतात तेवढं आपापल्या संबंधित आहे तेवढं नगर परिषदला सांगा. आणि नगर परिषद आहे का ज्याप्रमाणे नगर परिषदला काम करतोय 24 तासापैकी 20-22 तास काम करतोय तुमच्याकडे जर 2 तास जरी झोपलो तर 24 तास करून साहेब जे आदेश देतील त्या साहेबाच्या आदेशाप्रमाणे एकही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीकडे जाणार नाही. ह्याच्यासाठी आटोकाट आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू एवढंच हे निवेदन सांगतो. आणि आपल्याला जर त्या जिल्हा परिषदला त्या गेटला द्यायचं असेल तर जिल्हा परिषद आपल्याला तुम्हाला सांगतो 5-10 सीटच महत्वाची त्या जिल्ह्यामध्ये आपण आपले जर त्या निवडून आणले का तर आपण जे साहेब म्हणजे तो अध्यक्ष तो होऊ शकतो. ही कधी खूप विसरू नका. उद्या जर अध्यक्ष बी नाही साहेब आता मंत्री पण नाही तर आपल्याला ह्या गावाच्या मध्ये दाखवायला तोड राहील का हा पण तुम्ही सर्वजण विचार करा. आणि गरजेचं का काय का परिस्थितीच अशी तर काही असू द्या आपसात प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये चलतंय त्याच्याबद्दल दुमत नाही. कुठेही असेल बारका जरी पक्ष असेल तर किरकिर भांडणं हेवे दावे चालते पण ती हेवे दावे आता समोर आणण्याची वेळ नाही. काही करा पण येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये आपले 13 आणि 26 अंगणामध्ये जसं साहेब एकही जाणार काही करायचं बरोबर तर ह्यांना एकदा दाखवणं गरजेचं आहे. आता विधानसभेला काय म्हणायचे आता ही सगळी आम्ही एक करतो विधानसभेला त्याला विधानसभेला त्यांची किंमत समजली. आता माझं मी काय जिल्हा परिषद गाण्यामध्ये उभं राहणार नाही गटामध्ये उभं राहणार नाही माझा तर संबंध येत नाही. पण आता संबंध कशामुळे येतो ही जी ग्रामीण भागातले कार्यकर्ते 24 तास सेवेत आपल्या माहिती सांगतो कार्यकर्त्याला पण सगळ्यांना जे जे काम सांगतात रात्री बेरात्री कधी पण बोलत त्यांच्यासोबत कधी पोलीस स्टेशन असू द्या दवाखाना असू द्या लोक त्यांचे आपसात भांडणं असू द्या प्रत्येक भांडणात त्यांना मदत करतो. याचा सर्वांना माहिती मी मला स्वतः सांगायची गरज नाही.
मी एकच सांगतोय की कार्यकर्त्याला विनंती करू, हे द्यावे जास्त ना. कसं होतंय समज काय समजा नानाकडे गेलं की नाना साहेबाला सांगतो आम्ही साहेब नानाचं 100% आहे काय कार्यकर्ता समजतो. समजा बालाजी गुंजाकडे गेलं नाही बालाजी गुंजार आपल्याला तिकडे मिळतो. तुम्ही माझी तुम्हाला साहेब एकच विनंती की तुम्ही स्वतः ह्या परत मध्ये सर्वे करा, प्रत्येक गावामध्ये लोकांना विचारा, जे प्रमुख कार्यकर्ते बाकीचे मतदार आहेत त्यांना विचारा, आपला सर्वे करा. आणि संजय गांधीचं ऐकू नका आणि बालाजी गुंजारचं ऐकू नका. आणि त्या म्हणजे उदाहरण सांगतो बरं का, तुम्ही आपण आपला स्वतःचा सर्वे करा, आपले लोक पाठवा. तर ही मतदारसंघ मी म्हणतोय तशी आमचे कार्यकर्ते 100% इच्छा होतो. एक जर माणूस गेला तुम्ही अशा पद्धतीने जर साहेब उमेदवार दिले, एक जर माणूस गेला तर आम्ही साहेब त्या गोष्टीला आम्ही स्वतः जॉब करतो. मान दान म्हणजे पैसा साम दान काही बी सांगा काही बी करतो, पण तिकिटामध्ये फक्त सर्वसाधारण करता न्याय द्यावा असे साहेब मी अपेक्षित धन्यवाद नाना. यानंतर आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो असे आपल्या या बोंबर्डा वाशीचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. आज तुम्ही विधानसभेला निवडून आला कार्यकर्त्याच्या जवळ जर निवडून यायचं असेल तर दाखवा द्यावा तुम्ही इतकी एकही ग्रामपंचायत 30-45 असं तुमचं काम सांगायचं तुम्ही ठीक आहे का? ही गोष्टी करताना किती करणार तुमच्या जवळची कोणाला तुमचं काम करणारा पक्षाला काम करणारा आणि जनतेला मिसळणारा त्याला तिकीट दिलं तर आपली सगळी निवडून येतं. ठीक आहे. आज खरं तर ज्याच्यासाठी ही बैठक बोलवली तो एपिसोड किंवा भाग हा नंतर चालू होणार. आता पहिलं आपल्या समोर रणांगण आहे ते नगर परिषदचं आहे. पण मी आपल्या जिल्हा प्रमुखांना सांगितलं की ठीक आहे, जरी आपलं नगर परिषदचं काम असलं तरी याच्यातनं कार्यकर्ता जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुरू केलं पाहिजे काम. आणि त्यासाठी ही ग्रामीण भागातली बैठक आज या ठिकाणी आपण शिवसेनेच्या माध्यमातून लावायची, शिवसेनेची बैठक लावायची. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंके, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब, आमचे सहकारी संजय नाना, जिल्हा प्रमुख आमच्या महिला जिल्हा प्रमुख दाराडीताई, अण्णासाहेब, आमचे वारे बाप्पा मार्गदर्शक गव्हाणे बापू, हे आमची दुसऱ्या फळीतली ही सगळी माग उभा राहिलेली खऱ्या अर्थानं ढाल आणि तलवारी घेऊन असलेली ही मागची सर्व टीम आणि या सगळ्या टीमवरती विश्वास असलेला माझा शिवसेनेचा पदाधिकारी, शाखा प्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख आणि मतदार शिवसेने. मग कशासाठी बैठक बोलवली, का बोलवली? कारण हे सदैव ठरलं, दत्तांना माहित आहे, नानालाही माहित आहे. हे मी आठवणी बघत होतो समोर कुठल्या कुठल्या पद्धतीचे अस्त्र वापरली जातात, कोण कुठला बाण वापरतोय, कुणाचं काय ठरतंय, कुणाच्या बैठका कुठं होत आहे, मग त्या बैठकातले निर्णय काय होत आहे. हे सगळं करत असताना शिवसेना नेमकी कुठं आहे, सर्वसामान्य माझा शिवसैनिक कुठं आहे, ज्यांनी 2024च्या आमदारकीमध्ये रक्ताचं पाणी केलं, जीवावर बेतलं ते घेतलं, मान ठरला, पण पट्ट्या एकटा तर भूत राखला. मी म्हणतो 2 मतं असतील, 10 मतं असतील, 5 मतं असतील, त्याच्या परीनं जेवढे शक्य आहे तेवढा लीड द्यायचा प्रयत्न केला. त्या माझ्या शिवसैनिकाला ह्या तानाजी सावंतचा जाहीर सभा हेच झालेलं आहे. आणि मग एवढं सगळं असताना जो महाराष्ट्रातली सत्ता उलटून टाकतो, उलटू शकतो असा सहकारी तुमचा असताना
असा सेवक तुमचा असताना 2024ला जवळपास महाराष्ट्रातल्या 288 पैकी एकमेव मतदारसंघ असेल की त्या ठिकाणी 2000 कोटीचा निधी आणणारा, हे सगळं असताना आता जो आपला कार्यकर्ता कोण आता गेलेला हा हे जनतेपर्यंत का पोहोचलं नाही? आपली ग्रामपंचायत असो किंवा विरोधकाची असो, एकही ग्रामपंचायत निधी विना आपण सोडले. त्या ठिकाणी भेदभाव नाही केला. कुठं 2 कोटी, कुठं 50 लाख, कुठं 3 कोटी, कुठं 10 कोटी, कुठं 15 कोटी, 40 कोटी पर्यंतचे निधी. मला वाटतं महाराष्ट्राची निर्मिती किंवा ती ग्रामपंचायत, तो गट, ती नगर परिषद, नगरपंचायत ची निर्मिती झाल्यापासून कुणीच तुम्हाला दिलेलं नाही. अगदी 50-50, 10-10 लाखाचे निधी मिळाले तर तुम्ही फटाकडे उडवता. ह्या कोट्याच्या आखाड्याचे काहीच नाही झालं. बाळासाहेब चुकीचं आहे. हा निधी आणला, हा निधी मंत्रालयात कसा येतो? नानाने थोडक्यात सांगितलं, निधी येतो हा सहजासहजी येत नाही. त्याला कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. आणि मंत्री असो नाही तर आमदार असो, त्याचा तेवढा वकूफ असणारा असावा लागतो, तर तो समोरचा घालवतो. त्याला ह्याला नाही म्हणलं तर काय? कारण त्याला बघितलेलं असतं. आज आपण इथं बसलोय ते त्याच्यामुळे बसलोय. डेअरिंग कोणी केलं तर ह्यानं केलेलं आहे. सुरुवात इथनं झालेली आहे. मंत्री आपण कोणावर आहे ह्याच्यामुळे झालो. ह्याला कसं नाही म्हणायचं? आणि म्हणून ती ताकद लागते, आणि ती ताकद त्या भूमपराठा वाशी मतदारसंघामध्ये आहे. मग हे सगळं करत असताना 2024ला 1000-1500 मतांना निवडून आलो. मी नाराज होतो, जरूर होतो. कुणावर होतो? ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर होतो. माझ्या रक्ताच्या शिवसैनिकावरती अजिबात नाही. त्यांनी राखायचा प्रयत्न केला, त्यांना दिसत होतं हा फुटलाय, तो फुटलाय. आणि फुटाफुटी कशासाठी? ग्रामपंचायतीमध्ये 40 लाखाचा निधी आला, 2 कोटीचा आला. तो एकटाच घेतोय, मग मी तुला दाखवतो. आता जे नानांनी सांगितलं, तुला तिकीट देतोय, मग मी तुला पाडतो. तो असं त्याचं केलंय का? मग मी तिथं दाखवतो. माझी नुसरच केली जातो. अरे पॉझिटिव्ह काहीतरी कर ना. दिला असेल एखाद्याला निधी, कमी जास्त झाला असेल, तुला मिळाला नसेल, भांड मार. पण गद्दारी हा जो प्रकार आहे तो 2024ला आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपल्याच लोकांनी गद्दारी केली की त्याहून अगदी वाईट परिस्थिती, त्याहून वाईट परिस्थिती. हे बघा ना, मी विरोधकांना दोष देत नाही, त्यांचं कामच आहे ते. विरोध केलाच पाहिजे, आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे, झाले पाहिजे, तरच विरोधक ना. आपण लढतो कोणासाठी? त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, त्यांनाच दोष देण्याचा आपल्याला अधिकार नाही. मग आपली लोक कुठे गेली होती? ज्यांना भरल्या ताटावरती बसवलं, ज्यांना निधी काय असतो हे माहित नाही, अगदी त्याच्या स्वपक्षाला सुद्धा विरोधकाच्या 1 लाखाचा निधी मिळण्यासाठी 2-2 वर्ष चक्र मारत होते. तीच लोक सांगत होते, बरोबर. पण ह्या लोकांना आपल्याकडे घेतलं कोणी? तुम्हीच आणलं, तुम्हीच त्याच्यात भगवे टाकले, आणि इलेक्शनच्या तोंडाला त्याच लोकांनी आपल्या विरोधात काम केलं. हे तुम्हाला माहित नाही? मग त्या लोकांना तुम्ही घेतलंच का? कशासाठी घेतलं? हे मी सांगितलं होतं, तुम्ही घ्या म्हणजे आपल्याच हातानं आपण पायावरती दगड मारून घेतलं. 2019ला काय काम होतं माझं? शिवजन क्रांती. आज बऱ्याच लोकांना शिवजन क्रांतीचा विसर पडला असेल. अण्णा, नाना, पण भूमपराठा वाशीतलं जे अस्तित्व टिकलं, अतिवृष्टीमुळे जे नुकसान टळलं, जी मनुष्यहानी कळली, त्याला कारणीभूत फक्त शिवजन क्रांती हे लक्षात ठेवा. जर नदी नाले ओढे जर आपण साफ सुखरूप चिलानी तोडून जर केलं नसतं ना, कमीत कमी 100-500 माणूस मेलेलं तुम्हाला दिसलं असतं. ही वस्तुस्थिती होती. हे लोकांच्या लक्षात येत नाही. हे बोलायचं कोणी? हे आपण मी बोलत नाही. लाजा वाटतात का? केलेलं काम सांगण्यात लाज वाटायचं काय कारण नाही. वास्तव आहे. केले आधी केले मग सांगितले. आम्ही करतो मग सांगतो, ठरतो सांगतो. आणि मग 2024ला आधी विरोधक एकत्र होतेच, युतीत म्हणणारे त्यांनी सुद्धा विरोधात काम केलं. बरोबर आहे. ठरवून ह्या पडलेल्या गावड्याला बाजूला ठेवलं होतं. आता पडल्यानंतर पुन्हा कशाला घेतला पक्षात? आमच्या उडवत बसवायला कशाला घेतला? असले 10 जिल्हा बदलीत मला काही फरक पडत नाही. आणि विरोधकच म्हणतो, विरोध आहे. चिरे पिण्याचा मी विचार करत नाही.
मी मोठ्याला अंगावर घेतो, ती माझी सवय, तो रक्तातला गुण आहे. आलं का लक्षात? त्या गाबड्यांचं माझ्या नादाला लागायचं काय कारण नाही. बरोबर आहे. राजकारण आमचे नेते, या नेत्यांना कळलं पाहिजे हे कुठल्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. हे घाणेरडं राजकारण माझ्या शिवसैनिकाला, माझ्या भूमरणावासीला मान्य नाही. दंग होता तर अगोदरच घ्यायचं ना. आता युती, आता आघाडी करू, ही कुठली पद्धत आहे? आणि मग त्याला घेतल्यानं ना घेतल्यानं माझ्या शिवसैनिकातल्या मनगटातलं ज्ञान काय कमी होणार आहे? तानाजी सावंत त्यांच्या बरोबर आम्ही घाबरणार नाही. आलं का लक्षात? आणि म्हणून अगदी छाती ठोकपणे तुम्ही युतीत बसताय, विरोधकाला तुम्ही आमच्या मांडीवर घेताय, सगळ्यांच्या डोक्यावर बसवताय. आम्हाला कळत नाही. मी वर्षभर बोललो नाही, याचा अर्थ मी मध्यमंद झालो, मला येण्याचे झटके आले, मी विसरून गेलो, मी राजकारण सोडलं, तानाजी सावंतचा मूळ स्वभाव संपला, तानाजी सावंत निघून झाला. वा, एक वेळ तुम्हाला घरी बसवल्याशिवाय तानाजी सावंत पुन्हा काय पणाला लावायचं ते मी लावून सोडणार नाही. आणि ही राजकारणाची दिशा, हे राजकारणातलं छल कपट हे माझ्या नेत्यांनी ओळखलं पाहिजे. सत्तेत बसलेले आमचे नेते ज्याला आम्ही म्हणतो त्यांनी हे ओळखलं पाहिजे की कुठल्या पद्धतीचा अन्याय माझ्या भूमरणावासीवर होतो. आणि मग या गेल्या महाप्रलयाच्या वेळेस बघितलं, सगळ्यांना मुदगुल्या होत होत्या. माझे कार्यकर्ते चिंतित होते, माझे पदाधिकारी चिंतित होते. इतका महान मोठा प्रलय माझा शेतकरी संकटात, माझा गावकरी संकटात, माझ्या नगर परिषदा संकटात, वस्त्या वाड्या संकटात. साहेब काय करायचं आता? मला नका चिंता करू, मी येतोय. वर्षभर आलो नाही, पण घाल इंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी. जसं संकट आलं तसा पहिला जाऊन आला असेल तर तानाजी सावंत. आणि रिकाम्या हातानं नुसतं गाडीतनं रस्त्यावर फिरलो आणि तुमच्या असा नुकसान झालं बघतो सांगतो असं नाही केलं. आलो तर पूर्ण कपडे उतरून आलो, काय पाहिजे ते घ्या, मी भिकारी होईल, पण माझा सहकारी, माझी जनता, माझा पदाधिकारी, माझा शेतकरी, माझा मतदार जगला पाहिजे, टिकला पाहिजे, सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवून तुमच्यात विसरू. हे संपूर्ण महाराष्ट्राला. मग सांगा, माझं चॅलेंज आहे, जे आमदार असतील, जे खासदार म्हणून येतात, ज्यांनी व्हिडिओ शूटिंग करून लोक वाचवली, पिक्चर बनवण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करून लोक वाचवली, बरोबर. आणि हे बारक छोटं इथं पडलेलं ते तुम्ही पाडला त्याला सगळ्याला काय. मी आमच्या नेत्याला फोन करतो, लगेच ह्या लोकांचं रेस्क्यू करू, त्यांना बाहेर करतो. अरे त्याला धमक लागते. आता 4 पासून फोन येतो ते आमच्या ताईंचे, सगळ्या मंडळीचे. हे सगळेजण म्हणत होते साहेब असं झालंय. माझ्या नेत्याला मी फोन केला, नेत्यानं अर्ध्या तासाच्या हेलिकॉप्टरची सोय केली. मी इथं याच्या अगोदर हेलिकॉप्टर त्यांचं रेस्क्यू केलं. तू काय सांगतो? मी माझ्या नेत्याला सांगून बघतो आणि हेलिकॉप्टर उतरल्यानंतर हे घ्यायला जाते त्याला धरून. मला शो करायची गरज नाही ना, मला शो करायची काय गरज आहे? काम करणारा माणूस आहे, स्त्री घेणारा माणूस नाही. बघितलं असेल तुम्ही, पाऊस पडला, सगळ्या पदाधिकाऱ्याला सूचना दिल्या, आपल्याच्या झेपतं तेवढं माझ्या लोकांच्या वस्ती शेतापर्यंत तुम्ही रस्ते करून द्या. 4 गाड्या बोलून असेल, 10 गाड्या असेल. मग माझं समोरच्या आव्हान नाही, सर्व पक्षीय. नाना काय म्हणले, आता सगळेजण आपल्या विरोधात सर्व पक्षीयांना आव्हान आहे. आणि तुम्हालाही माहित आहे, कोणी पाठीवर करून टाकला. माझ्या शेतकरी चिंतेत असताना त्याच्या घरी 1 किलोवर धान्य नेऊन दिलं. ह्याने जरूर दिलं. कसं दिलं ते सांगतो. फोटो सेशन. मुंबई पुन्हा वरल्यानंतर हे पाक उतरला, सगळं झालं, जो पाऊस आला, पुन्हा सगळं शांत झाल्यानंतर मग प्रत्येकाला श्रेयवाद असतो. आपला फोटो टाकून लोकांना मदत केली हे दिसलं पाहिजे, हे दिसलं पाहिजे. मग ह्या सर्व पक्षीय नेत्यांनी तहसीलदार आपलं खुर्ची टाकून बसायचे. का? टेम्पो कुठला येतोय. ती टेम्पो आला की पहिला उतरायचं, जायचं त्या टेम्पोवर फोटो एकाच फोटो, लगेच ती किट त्याच्या हातात. आला का तुझ्या बापाचा आहे का, तुझ्या घराचा आहे का, त्याच्यात काय आहे हे तुला माहित आहे का? काहीच नाही. फोटो सेशन हे तानाजी सावंत केलं नाही. हे माझे कार्यकर्ते छातीवर उदार होऊन नुसत्या अंडरवियर बहीणवरती पडत्या पावसात महापुरात जाऊन
लोकांच्या वस्तीवरती किट पोहोचवली. ना तिथं फोटो होता, ना ठिकाण काही नव्हतं. त्या ठिकाणी फक्त एकच तळमळ होती जी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. समाजकारणाचा तो भाग होता. ज्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा सेवक म्हणून ज्या माझ्या आमदाराला तिथं विधान भवन पाठवलं, त्याचा कुठेतरी आपण ऋणी राहतो. या कर्मातून हे सगळी टीम रात्र दिवस त्या ठिकाणी झोपली नाही आणि तुमच्या सहकार्याला उभा राहिली. कुठल्या पक्षातला एक कार्यकर्ता मला दाखवा शिवसेनेशिवाय जो रस्त्यावर उतरला आणि माझ्या शेतकऱ्यांना सहकार्य केलं. म्हणून मी पैसा हरत नाही. हे नाही म्हणजे आम्ही बोलत नाही म्हणून आमचं सोनं बी विकत नाही, आणि जो बोलतो त्याची माती बी विकते. हे जनतेला करायला पाहिजे. नुसतं बोलतो कोण आणि खऱ्या कामाचा कोण. आणि दुसरा भाग गेल्या 15 दिवसात सुरुवात ऐकली विविध पक्षाच्या बैठका. कारण काही लोकांना इतकं कळत आहे, स्वप्नात येत आहे आपण जिल्ह्याचं नेतृत्व करायचं. आता कधी नशिबात असावं लागतं रे. नाना आमचे अण्णासाहेब, आमचे दत्ताना बाळासाहेब, राजकारण हा माझा पिंड आहे का? आवडतं का मला राजकारण? आधी मोकळ्या करणार सांगा. नाही, ते प्रारब्धात असावं लागतं. इच्छा नाही पण मला परमेश्वराने भेटलं, माझ्याकडे करून घेता ते. मला हौस आहे 5 कोटी घाल, 10 कोटी घाल, मातीचे रस्ते कर, मुरमाचे रस्ते कर, पाईपलाईन टाक, ती आता काय ते एमएसचा ब्रिज, लोखंडी ब्रिज पाहिजे करून टाक, लोकांना किट वाट, पुन्हा फराळाचं वाट, कपडे घाल, पुन्हा शिव्या खा, अजून काही माझ आहे म्हणतात. ऐकून घ्यायचं हे माझा प्रारब्ध आहे. ज्या गोष्टीचा मला छंद नाही त्या गोष्टीत परमेश्वराने करता करणे तो करून घेतो. कदाचित माझ्या त्या पापाचा एक भाग असेल असं मी समजतो, करतोय. आणि मग हे करत असताना माझा शिवसैनिक ताटमानेने त्याला का विचारत नाही गावागावात. माझ्या नेत्यानं, माझ्या सेवकाने इतकं केलं, तू 5 रुपये तरी ह्या लेकराच्या हातात तुझी वही भिजली असेल, ती 5 रुपयाची वही आणून दिलं का विचारत नाही. हे कुठंतरी त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. कोण पाहिले आणि कोण नको. आणि म्हणून हे डिक्लेअर केलं महाराष्ट्रातल्या मोठ्या पार्टीनं. काय डिक्लेअर केलं? 1 लाख जनवरीचा नारा दिला की नाही? आपण बोललो का काय? आपल्या नेत्यांनी काय डिक्लेअर केलं का जिल्हा प्रमुख साहेब की आपण 1 लाख जनवरी असं म्हणणार आहे, किंवा दत्तांना आमदार साहेब तुम्ही ठरवा 1 लाख जनवरी आपल्याला नाही जायचं. आपण बोललो का कोणी? आम्हाला पक्षाचा आदेश नव्हता, आम्ही बोललो नाही. मग युतीत सत्तेत असताना कुठल्या आधारावर तुम्ही ह्या ठिकाणी परस्पर निर्णय घेता की 1 लाख जनवरी म्हणजे माझा शिवसैनिक जिल्ह्यातला नावार आहे का? माझा शिवसैनिक त्याच्या मनगटात न्याय नाही का? माझा शिवसैनिक तुम्हाला आधी नाही का? तो घाबरतो का? अरे बाळासाहेबांनी उभा केलेल्या शिवसैनिक हा कधीच कुणाला घाबरला नाही. त्यानं मार खाल्ला, तुरुंगवास भोगला, केसेस भोगल्या, पण वाचला नाही. तो ती शिवसैनिकाची चाल काय ते तुमच्यात कधीच आहे ना, हे वास्तव. आणि म्हणून तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर आमचं काम आहे, माझाही पक्ष मोठा झाला पाहिजे. माझेही कार्यकर्ते ज्यांनी रक्ताचं पण केलेलं माझा हा कडवा शिवसैनिक आज त्याची लढाई आहे. आज त्याची लढाई आहे. ह्या लोकांना वाटलं आता कुठलं येते ही जे गाय बघून गेलं नाना चालल्या आता येत नाही, ह्यांना सोडलं वाऱ्यावर. बरोबर, ह्यांना सोडलं वाऱ्यावर ही भूमिका झाली. आणि मग परस्परा ज्याच्या घरातली बायको सुद्धा त्याच्या बरोबर नाही, हा आमच्या पक्षाचा पदाधिकारी निर्णय घ्यावा लागते जाऊन आपण युतीत आणि तुमच्या बरोबर. आता कोण तू कुठं होता इतके दिवस? कुठं होता? तुझ्या बायकोचं मतदान तरी तुला तिथं त्या मशीनवर गेलेलं कळतं का पडलेलं? काहीच नाही. तू निर्णय घेणार तिकडे जाऊन म्हणजे त्याला शिवसेना कळलीच. अलग लक्षात. जो एक धुसमसलेला शिवसैनिक असतो त्याच्या रक्ताचं सळसळत असतं, फक्त तो व्यक्त होत नाही, तो फक्त बोलत नाही. आणि म्हणून या सगळ्याच गुत्तेदारी कॉन्ट्रॅक्ट शिव्या घ्यायच्या आणि परखड बोलायचं हे मी एकट्यानंच घेतलेलं आहे. मी बोलतो होऊ द्या काय व्हायचं, करू द्या काय करायचं. ही शिवसेनेच्या पोटातली जी मळमळ आहे ती मी बोलून जातो. वास्तव आहे, वास्तव आहे. आणि राहिला विषय राष्ट्रवादीचा,
22ला मी स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एकमेव आमदार होतो महाराष्ट्रातला तुम्हाला युतीतला. हे फार दिवस राहणार नाही, कारण राष्ट्रवादीचे अवलाद असे आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यात मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते. आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे, वेगवेगळ्या नाही. ह्याचा प्रत्येक तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल. कोणाला पटो ना पटो, जी माझी मतं आहेत त्या आहेत. आणि मग एवढा आकाश कशासाठी? कोणाचं हिंदुत्व स्वीकारलं का त्याने? स्वीकारलं का समोरच्याने हिंदुत्व? ज्या पद्धतीने आपल्या मांडीला लावून बसतात, आपली तत्व, आपली पक्षाची देहधोरण, युतीची देहधोरण त्यांना मान्य आहेत का? मग का आमच्या बोटक्यावर कशासाठी तुम्ही त्यांना आमच्या ह्याच्यावर लागताय? गरज होती का? गरज नसताना तुम्ही घेतलेलं आहे हे आम्हाला मान्य नाही. जे असेल ते आपण आपल्या भागातले आपले किल्ले शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करू. ह्यांना जे अपेक्षित होतं की आता सावंत येणार नाही, त्याच्यामुळे आपली मजा आहे सगळं धूप इथून तिथून. पण ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी छातीचा कोट केला 2024ला, त्याच्यासाठी सावंत येणार नाही हे त्रिकालाबाद सत्य नाही. पहिला छातीचा कोट करून ह्या इलेक्शनमध्ये माझ्या कार्यकर्त्याचा तानाजी सावंत पुढे असेल. त्याच्यानंतर माझी टीम. तुम्हाला पहिले मला ओळखावं लागेल, मग ह्या टीमकडे बघावं लागेल. असेल हिंमत तरी आपण. जो शब्द आपण इलेक्शनला दिला होता माझ्या कार्यकर्त्यांना, आज त्याच शब्दाचा मी पुन्हा पुनरुच्चार करतो. ही माझ्या कार्यकर्त्याचं निवडणूक, ही माझी नाही इलेक्शन. आणि मग ज्यावेळेस कार्यकर्त्याचं इलेक्शन असतं, स्वतःचं इलेक्शन नसतं, त्याबद्दल विरोधी पक्षाची भूमिका काय ही काल जाहीरपणे सांगितली. अण्णा सांगितले का नाही? आयला मी मला तुम्हाला समोर येऊन चॅलेंज देतो तुमच्या इलेक्शन मध्ये की आपण तुमच्या विरोधात 100-500 मताची आघाडी घेणार जाहीरपणे. आणि आमचं इलेक्शन लागलं की आमचा नेता काय समोरच्यांना मिळेल आणि आम्ही विचारलं गेले की सांगायचं माझ्या इलेक्शनला अडचण येईल, मी आता येणार नाही तुझ्या सोबत. हे प्रत्येक 4 इलेक्शनला मला असं केलं. माझ्या आयुष्यात मी स्वतःला चिमटा घेऊन बघतोय, खरं जाणून येतं माझ्या बरोबर आहे. मला पटतच नाही मला हे की मी जिथं बोलायचं किंवा मी माझं इलेक्शन लढायच्या अगोदर माझा नेता आज माझ्या समोर आहे, जाकीर भाई आगे बढो मैं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा बघितलं हे. हा फरक आहे. हा शिवसेनेचा आणि इतर पक्षातला फरक आहे. तो आपण कृतीतनं दाखवतोय, नुसत्या भाषणातनं दाखवत नाही. राहिला विषय तिकिटाचा ना बरोबर आहे. माझ्याकडे लिस्ट आहे कुठं कुठलं रिझर्वेशन पडलेलं आहे. आणि ते रिझर्वेशन असताना आतापर्यंत तुम्ही पदाधिकारी सांगायचं त्या पद्धतीने मी कधी तुम्ही आठवा सगळ्यांनी समोरच्या यांनी इथं बसलेली ही उमेदवार घ्या म्हणून कुणाला मी दबाव टाकला हे घ्यावं का उमेदवार कधीच नाही केलं. जो तुम्ही ठरवलं, जे कार्यकर्त्यांनी सांगितलं, पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला टिक मारली, माझा काही संबंध नाही. आणि आता बऱ्याच लोकांनी ज्या सूचना केल्या, या सूचनाचा त्यांनी सूचना करायच्या अगोदरच मी पुण्यात येताना ठरवून आलोय. या ठिकाणी जिल्हा परिषद लागण्याच्या अगोदर आपलं मतदान 2 तारखेला आहे, 3 तारखेला निकाल आहे. ह्या महिन्यात 13च्या 13 गटांचा आणि 26 गटांचा सर्वेसाठी मी टीम नेमली. मी तुम्ही जसं म्हणलात ना, मी नावं घेतली टेंटेटिव्ह. अण्णांनी सांगितलं 3 नावं आहेत यासाठी, 2-3 नावं गणासाठी आहेत. ठीक आहे, ही सगळ्यांची नावं टाकून ती टीम सर्वेची आपल्या 13 गटामध्ये सर्वे करणार. पहिला सर्वे एकावर जाणार नाही, पहिला सर्वे. आणि त्याच्यानंतर जसा आपला निकाल लागत त्याच्यानंतर जिल्हा परिषद लागायला कमीत कमी 15 ते 20 दिवस असेल. त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदर दुसरा सर्वे माझा होईल आणि ती टीम दुसरीच असेल, ही टीम असणार आहे. आणि ह्या 2 सर्वेचा निकाल काढून मी तिकीट देणार आहे. तुम्हाला मान्य आहे का? सर्वे करणारी टीम माझ्यावर एक निर्णय म्हणून येत नसती. तुम्हाला माहिती आहे सर्वे करायचं म्हणून किती पैसे जातात ते, नाही का? ते मी करून घेतोय. कारण आता कुठल्याही भूतथापाला, कुणाच्याही सबबीला आणि कुणाच्याही रोषाला मला सामोरं जायचं नाही. मी सर्वे करणार. सर्वे केल्यानंतर 2 सर्वेतनं जी फायनल यादी करणार
आणि त्या लोकांना तिकीट दिलं जाईल, त्यांना आपण निवडून आणायचं. एवढी कळकळीचं आव्हान करतो, विनंती करतो. राहिला विषय दुसरा, तुमची परीक्षा व्हायच्या अगोदर आपली पहिली परीक्षा नगर परिषदची आहे. आपल्याला घरटी ग्रामीण भागातला एक माणूस इथं आहे, शहरात आहे, नातेवाईक आहे, रिलेटिव्ह आहे, पोरं शिकतात, मास्तर आहे, जे काय असेल ते. जी पहिली लढाई आपल्याला जिंकून दाखवायची आहे, त्या ठिकाणी तुमच्या विजयावर पुढच्या इलेक्शनला 30% शिक्कामोर्तब आजच होणार आहे ह्या नगर परिषदेमध्ये. आपण मी थोडं शिकलं पाहिजे. आणि म्हणून मग माझं घर आहे, माझी जनावर आहे, ती गुत्तेदारीसाठी मला ती धाराशिवला जायचं आहे, तहसीलची सही आणायचं आहे, TS आणायचं आहे, त्या अधिकाऱ्याला भेटायचं आहे. हे नंतर करा, ते होतच राहणार आहे, ते होतच राहणार आहे. पण ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तुमच्या हक्काच्या, तुमच्या हातात राहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जीवाचं दान करणं गरजेचं आहे, जीवाचं दान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या नगर परिषदेसाठी इलेक्शनचे फॉर्म आता भरतील, तिथून पुढच्या ह्याच्या दिवस, रात्रीचा दिवस आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेनं, माझ्या कार्यकर्त्यांनी शहरात सुरू करणं गरजेचं आहे. मग पुन्हा दुसरं करीन ना, नाही का मुले हे केलं होतं, आता दाखवा आले नानाचं लोक, बरोबर आहे. नाना ठरवतो का, मग बघतो नानाचं. त्या वार्डात कुठल्या नानाने एखाद्या तिकीट दिलं असेल, आम्हाला दिलं नाही, आमचं काय गरज आहे. मग त्याच्या पाहुण्याला सांगायचं, पाहुणे म्हणणार ठीक आहे, आम्ही बघतो नंतर. हे बंद करा, त्यालाच माती झाली आपली. जे वाटोळं झालं ते त्याच्यामुळे झालं. आणि म्हणून थोडं मागायला मिळतो, हा विषय बाजूला ठेवून आपण थोडं महाभारताचं परमेश्वर होता की नाही श्रीकृष्ण, आपण मानतो त्या कथेप्रमाणे. मथुरेला जगू शकला का श्रीकृष्ण, राज्य करू शकला का नाही. विरोधकांनी म्हणतो त्यावेळेस, आपण आत्याचे संज्ञा वापरू, विरोधक सरोगे पडून बोलू सोडलं. श्रीकृष्णानं आपलं बस्तान मथुरेतून उठवलं आणि द्वारकेला नेऊन त्या ठिकाणी राजधानी प्रस्थापित केली. हे मान्य, म्हणजे फार मला नॉलेज असं नाही, पण जे ऐकलं ते सांगतो तुम्हाला. आणि तिथं जवळपास 300 वर्ष राज्य केलं. राज्य केल्यानंतर यादव कुळाला इतका अहंकार चढला की ह्या भूतलावरती आमच्याशिवाय कोणीच नाही. आणि मग जे आपल्या झालं 2024ला, हे साहेबाच्या जवळच आहे का ह्याची वस्तू, तो त्याच्या जवळच आहे का त्याला दाखवतो, ह्याच्या माझ्या बूथवरती ह्याला ओढालो, मग हे कसं मतदान कमी येते बघू, चट हा बाजूला होतं. ह्या झटक्यात आपण 1,500 फक्त एकमेकाची दुश्मनी आणि एकमेकाला कमी लेखण्यासाठी केलेला प्रकार तो यादव कुळातही झालेला आहे. आपण नवीन काय करत नाही, इतिहासकारांनी आपण त्याच पुनरावृत्ती करतोय. त्यावेळेस मी तसं झालं, श्रीकृष्णाच्या जवळचा लांबचा, माझा ऐकत नाही ते ह्याचा ऐकतो झालं. यादव कुळाने मुसळाने एकमेकाला मारायला सुरू केलं आणि यादव कुळ स्वतःच्या हाताने नष्ट झालं. इतिहास आहे. मग त्याची पुनरावृत्ती करायची का आपण? महाराजांचा काळ घेऊ, शिवाजी महाराजांचा, तेच घडलं. मराठ्यांची सत्ता, स्वराज्याची सत्ता जी पुन्हा ट्रान्सफर झाली किंवा पुन्हा विस्थापित झाली, त्याला कारणीभूत कोण आहे? त्याला कारणीभूत मराठेच आहे, तुम्ही आम्हीच आहे. हा शाप आहे. म्हणून इतिहासाचे दाखले आपण इतिहास वाचला पाहिजे किंवा आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन केलं पाहिजे. ही जर भूमिका घेतो देशासाठी हमेशा सिंहावलोकन आयुष्यात केलं पाहिजे की आपण केलेल्या ह्या आतापर्यंतच्या 5 वर्षात 10 वर्षात आपलं चुकलं काय, आपलं बरोबर काय, याचं कुठेतरी तपासणी स्वतःच केली पाहिजे, स्वतः परीक्षा करून केली पाहिजे. आणि म्हणून जे विधानसभेला घडलं ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेला होता कामा नये. आता आपण जसं अण्णांनी सांगितलं 13+26 बस तेवढं करा. महाराष्ट्राचं चित्र तुम्हाला मी ह्या 26 लोकांवरती ह्या 13 लोकांवरती बदलून जातो. ती धमक आहे. हे किती उड्या मारू द्या समोरचे, आलं का लक्षात? एका असे अख्खे सगळे विरोधी पक्ष टोटल विरोधी, सत्तेतले विरोधातले सगळे, काही फरक पडत नाही. कारण जनतेला आपण लोकांना भनकटगिरी करून जातो बघा. आपण काम करतो, आपण निधी आणलेला आहे. वास्तव या शहराचं, या तालुक्याचं चित्र बनण्याचा काम आपण केलेलं आहे. हे सगळ्या जनतेसमोर काम आहे. आपण बोलत नाही, आपलं काम बोलतोय. एवढं बोलण्याचं धाडस कशामुळे येतं? एवढं बोलण्याचं धाडस हे आपल्या कर्तृत्वामुळे येतं, आपल्या कामामुळे येतं. आणि म्हणून त्यांच्या समोरच्या मध्ये किती माज आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेला
या नगर परिषद आणि जिल्हा परिषदेला आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी तुमचा सहकारी तानाजी सावंत तुमचा सेवक तुमच्या बरोबर असणार आहे ही ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तयार करणं हा त्याच्यातला उद्देश होता आणि त्या पद्धतीनं हे मार्गदर्शक बैठक साहेब एक लाख चलोचा नारा दिलाय तुम्ही, नेमकं काय घडलंय माहिती? तुम्ही चुकीचा प्रश्न विचारताय, कारण एकला चलोचा नारा हा शिवसेनेनं दिलेला नाही. हा समोरच्या पक्षांनी, जे काही मोठे पक्ष असतील छोटे असतील, त्यांनी आमच्या पक्षाला कुठेही विश्वास न घेता गेल्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी एकला चलोचा नारा दिला होता आणि म्हणून माझ्याही पक्षानं कुठं गाफील न राहता आमच्याकडे आमची संपूर्ण उमेदवारीची तयारी आम्ही ठेवलेली आहे. भाजप राष्ट्रवादीची असेल त्यांची उद्धव ठाकरे शिवसेनेशी बैठक झाली याचा अनुषंगाने नगर परिषदेची एकत्र सर्व पक्षांची बैठक. आता तेच माझ्यापेक्षा तुम्हाला भरपूर नॉलेज आहे की ज्या कारणावरती पक्ष फुटला, उभाटा गजला असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी 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 काँग्रेस आणखी सर्व पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत. ह्याचा अर्थ सगळ्यांना एकत्र येण्याची गरज या शिवसेनेमुळे पडलेली आहे आणि त्याच्यातनंच आमचा विजय आज फिक्स झालेला आहे. सर्वांना एकत्र यावं लागतंय, त्याच्यामुळे आमचा विजय फिक्स आहे. महायुतीमध्ये कुठंतरी महायुती धर्म तोडलाय का, अशा एकत्र बैठका घेऊन वगैरे? नाही, महायुती धर्म तोडलाय की नाही हे वरिष्ठ ठरवतात, पण लोकल लेवलला माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या पदाधिकाऱ्यांनी गाफील राहू नये म्हणून आम्ही सजग आहोत. आम्हाला त्याचा काय फरक पडतो. वरिष्ठाकडे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी जातील आणि ते बोलतील त्याच्याशी. एकीकडे जिल्ह्यात जे महाराष्ट्र असेल नगर परिषद भाजप आणि पालकमंत्री यांची मुंबईत बैठक होती आणि दुसरीकडे भाजप इतर पक्षांसोबत बैठक करते. हाच प्रश्न तुम्ही जे बैठका करतात त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो? एकटं पाडण्याचा कुठं प्रयत्न? आम्हाला काय फरक पडत नाही.